मित्रांनो, आजचा विषय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी मला विचारलाय की सर माझी मोटार 300 फुटापर्यंत चालेल का, 500 फुटापर्यंत चालेल का, किती पिंकलर मारू शकतो, या संदर्भात पूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो। पंप हा 5 HP आहे, हा किती पिंकलर मारू शकतो, किती लांब नेऊ शकतो, या संदर्भात पण माहिती देणार आहे मित्रांनो। तुम्हाला मोटर कितीची घ्यायची आहे, किती हेडची घ्यावं लागेल, किती मीटर पर्यंत चालते आणि किती पाईपलाईनवर लांब नेऊ शकतो, हे याचं उत्तर मी सांगेन मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। आज बघणार आहोत मित्रांनो, सोलार कंपनी कोणती निवडावी व त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो, जेणेकरून शेतकऱ्यांची काही फसवणूक होणार नाही मित्रांनो। सर्वस्वर मी सॉरी मागतो की बऱ्याच दिवसापासून माझे व्हिडिओ बनवणं झालेले नाहीत, कारण माझ्या विहिरीचे काम चालू होते मित्रांनो, आडीबोर, आणि तसेच KYC अनुदानाची माझ्याकडे CSC कॉमन सर्व्हिस सेंटर आहे मित्रांनो, त्याचे पण कामं चालू होते। त्याबद्दल मी सर्वांची सॉरी मागतो मित्रांनो, कारण बरेचसे कामं पेंडिंग होते, त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकलो, आणि जर कोणाची कमेंटमध्ये उत्तर नाही देऊ शकलो त्याबद्दल एकदा सॉरी मित्रांनो। आजचा विषय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी मला विचारलं आहे की सर माझी मोटार 300 फुटापर्यंत चालेल का, 500 फुटापर्यंत चालेल का, किती पिंकलर मारू शकतो, या संदर्भात पूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो। आज या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगेल मित्रांनो, आणि मागं पण मी सांगितले होते की तुम्हाला किती HP ची मोटर घ्यावं लागेल, काय घ्यावं लागेल मित्रांनो। बघू शकता हा रोटोसोल कंपनीचा या कंट्रोलर आहे, बघू शकता तुम्ही, आणि सहज कंपनी सोबत मला दिलेला आहे। या पंपाचे मित्रांनो, पंप हा 5 HP आहे, हा किती पिंकलर मारू शकतो, किती लांब नेऊ शकतो, या संदर्भात पण माहिती देणार आहे मित्रांनो। आणि सर्वसार अगोदर मी सांगणार आहे की तुम्हाला कंपनी निवडण्याबद्दल मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की सर्वांना की तुम्ही जे कंपनी निवड करत आहात, तुम्ही जवळपासच्या एरियामध्ये जा, आजूबाजूला गेल्याच्या नंतर तुम्हाला जर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर सोलार दिसत असेल तर त्या शेतकऱ्यांसंग संवाद घाला व त्या शेतकऱ्याला विचारा की तुम्हाला दादा कंपनी कशी वाटते, या कंपनी संदर्भात काय आहे, त्या एजंटचा नंबर घ्या, त्यांना कॉल करून घ्या। आणि मित्रांनो, दुसरा प्रश्न राहिला, आता कंपनी निवड करणार आहात तुम्ही मित्रांनो, तुम्हाला मोटर कितीची घ्यायची आहे, किती हेडची घ्यावं लागेल, किती मीटर पर्यंत चालते आणि किती पाईपलाईनवर लांब नेऊ शकतो, हे याचं उत्तर मी सांगेन मित्रांनो। आता ही विहीर आहे, या विहिरीला मी 30 मीटरचा पंप घेतलेला आहे मित्रांनो। तुम्हाला जर असं करायचं असेल की बाबा आपल्याकडे विहीर पण आहे आणि बोरवेल पण आहे, आपल्याला दोन्हीकडे यूज करायचा आहे पंप, तर त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला करावं लागेल की समजा 3 HP असो, 5 HP असो, 7.5 HP असो, काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्ही 50 मीटरचा हेड घ्या। 50 मीटरचा जर हेड घेतला तर सर्वसाधारण मित्रांनो 200 फुटापर्यंत काम करतो, 200 फुटापर्यंत काम करून विहिरीला पण काम करतो, भरपूर पाणी मारतो विहिरीला। तर 30 मीटरचा पंप जर घेतला तुम्ही तर भरपूर पाणी मारतो, पण आपल्याला 50 मीटरचा घ्यायचा का, तर तुम्हाला बोरवेल साठी सुद्धा यूज करू शकता तुम्ही आणि विहिरीसाठी यूज करू शकता। आता तो जर पंप तुम्ही विहिरीमध्ये सोडला तर मित्रांनो, त्या बोरवेल परता 200 फुटावर सोडलं त्याच्या परता पाणी जास्त मारू शकतो, हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे। आणि जर 70 मीटरचा जर हेड घेतला, 70 मीटरचा जर हेड घेतला तुम्ही, तर तो फक्त बोरवेल साठीच काम करेल मित्रांनो, विहिरीसाठी काम करेल मी ते म्हणणार नाही। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की मी सांगायचं विसरलो मित्रांनो, की जो मोटर आहे हे बोरवेलसाठी आणि विहिरीसाठी अलग पीस येत नाही मित्रांनो, फक्त स्टेज वाढतात मोटरचे जे स्टेज आहेत, स्टेज वाढल्या जातात। मोटर काय आपल्या पाणबुडी मोटर सारखी आडवी मोटर नसते मित्रांनो, मोटर आहे सोलारच्या फक्त उभ्या साईजच्या मोटर आहेत मित्रांनो पूर्ण। त्यामध्ये फक्त तुम्हाला मीटर जे सांगत आहे मी, 30 मीटर, 50 मीटर आणि 70 मीटर, यामध्ये फक्त तुम्हाला नाही का त्याची साईज दिलेली राहते की हा 70 मीटरचा पंप आहे तो खोलून पाणी वाढण्याकरिता आहे मित्रांनो, आणि 30 मीटरचा जो पंप आहे तो आपल्या विहिरीसाठी 60-70 फुटावर, 80 फुटावर, 100 फुटापर्यंत आरामशीर पाणी, म्हणजे भरपूर पाणी काढू शकतो। माझ्या मनाने जर तुम्हाला बोरवेल विहिरीसाठी जर वापरायचा असेल तर 70 मीटरचा तुम्ही समजा जर खोल पाणी असेल तर घेऊ शकता, आणि जर सर्वसाधारण पाणी तुमचं 200 फुटाच्या अंतरामध्ये असेल तर तुम्ही 50 मीटरचा हेड घ्या, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, पदशीर पाणी मारतो, भले 2 नोजल कमी मारेल मित्रांनो, पण तुम्हाला लोडिंगला कालाही प्रश्न येणार नाही मित्रांनो। दुसरा प्रश्न आहे सामान किती मिळतो मित्रांनो, तुम्ही बोरवेलसाठी जर घेतलं तर कोणतीही कंपनी तुम्हाला 200 फुटापर्यंत सामान देते, याच्या व्यतिरिक्त देणार नाही। आणि विहिरीसाठी जर घेतला तर 100 फुटापर्यंत सर्व सामान मिळते, पाईप, रस्सी, केबल, या तिन्ही गोष्टी तुम्हाला 100 फुटापर्यंत विहिरीसाठी मिळतात। आणि बोरवेलसाठी जर घेतलं पाईप, रस्सी आणि केबल हे 200 फुटापर्यंत मिळते मित्रांनो प्रत्येक कंपनीचे। आता मित्रांनो,
महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची मला एक कमेंट आली होती दुसरी, की सर माझी 2000 फूट पाईपलाईन आहे, माझी 3000 फूट आहे, माझी 2500 फूट पाईपलाईन आहे, पाणी नेऊ शकेल का? मित्रांनो, काहीच अडचण नाही. माझे आता स्वतः मी दाखवेल तुम्हाला काही मिनिटांनी, व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण मी या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही, कारण मित्रांनो मी आता तुम्हाला लाईव्ह गाडीवर जाऊन दाखवणार आहे की माझी पाईपलाईन किती लांब आहे आणि स्प्रिंकलर किती मारत आहे. आता तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो. हा 30 मीटरचा पंप आहे, मी माझ्या विहिरीसाठी घेतला. आणि मित्रांनो मी याच कंपनीची रिक्वायरमेंट करणार नाही, तुम्हाला सहज कंपनीचा पंप आहे हाच पंप रिक्वायरमेंट करणार नाही. कोणत्याही पंपाच्या तेच खासियत आहे, सर्व कंपन्या चांगल्याच आहेत. आणि बरेचसे शेतकरी असे म्हणतात की मित्रांनो की ही कंपनी खराब आहे, ती कंपनी खराब आहे, ती कंपनी खराब आहे. मित्रांनो कंपनी कोणतीही खराब नाही, यामध्ये जे लोक कामं करणार आहेत तेच खराब आहेत सगळे. भले मला त्यांनी सेवा देऊ द्या, पण मी त्यांचे नाव घेणार नाही मित्रांनो. कारण कसं आहे माहिती आहे का, की यांच्यापासूनच आपल्याला मटेरियल मिळते, यांच्या रिक्वायरमेंटनुसारच आपल्याला सामान मिळते. हे आपला जर समोर पॅराग्राफच भरून देत नाहीत, पुढे भरून दिला तर त्यांना नाही का एक आठवड्यामध्ये नाही का त्यांच्या हातावर गाडी येते मित्रांनो. जी कंपनी आहे, कोणतीही कंपनी राहू द्या, त्या एजंटच्या म्हणण्यानुसार काम करते. जर एजंटनं म्हणलं की सर आम्हाला हे पंप पाहिजे अर्जंट आहे, तर देतात. आता मी पंप फिट केलेले आहेत, मी सगळे ऑलराऊंडर काम करतो मित्रांनो. पंप फिटिंग करतो, ऑनलाईनचे कामं करतो, शेतातले पण कामं करतो मित्रांनो. मी एक शेतकरीच आहे तुमच्यासारखा, पण हे कामं मी शिकलेले आहेत, करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. याच्यातला मला पुरेपूर माहिती आहे मित्रांनो. त्या जर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतलं तर तुम्हाला एका महिन्यात पंप फिट करून देतात. आणि बाकीच्या कंपन्या जे कसं आहे माहिती आहे का, अधिकारी मनावर घेत नाहीत, तुम्हाला लवकर पण कंपनीची सर्व्हिस देत नाहीत. त्यामुळे तुम्ही सर्व कंपन्या खराब आणून सांगता. आता तुम्हीच बघा, माझ्या मागल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा कमेंटमध्ये, की काही शेतकरी म्हणतात ही कंपनी चांगली आहे, काही शेतकरी म्हणतात ती कंपनी चांगली आहे, आणि तेच कंपनी म्हणतात की बाकी शेतकरी ही कंपनी घेऊ नका, लईच खराब आहे. मित्रांनो जे कामं करणार माणसं आहेत, त्यामधले एजंट आहेत, ते एजंट्सकडे दोष आहे मित्रांनो. मी म्हणत नाही की कंपनी कोणती खराब आहे, खूप कंपन्या चांगल्या आहेत, मटेरियल बरोबर देत आहेत, हेवी क्वालिटीची त्याच्या प्लेट आहेत. बघू शकता तुम्ही कोणत्याही, मी आता तुम्हाला प्रत्येकच व्हिडिओ देणार आहे, तुम्ही त्यामधून कोणतीही कंपनी चॉईस करू शकता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एका शेतकऱ्यासंग जाऊन संपर्क करा, तुमच्या गावातील ज्या शेतकऱ्यांनी सोलार बसवला आहे त्याला विचारा की ती कंपनी कशी काम करते काय नाही, त्यानंतर तुम्ही कंपनी निवडून घ्या. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवणार आहे लाईव्ह की किती फुटापर्यंत पंप पाणी नेऊ शकतो, 2000, 3000, 4000 फुटापर्यंत नेऊ शकतो का, आणि माझा लाईव्ह मध्ये किती लांब नेऊ शकतो. मित्रांनो लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवेल की मी आता माझ्या इथून जवळपास 175 पाईपलाईन नेलेली आहे मित्रांनो. 175 पाईपलाईन नेलेली आहे मित्रांनो. आणि तिथून क्रॉसिंग मध्ये 5 ते 10 फूट गेले आहेत, म्हणजे जवळपास माझे 180 पाईपाची पाईपलाईन आहे मित्रांनो. मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे, लबाड सांगणार नाही काही नाही. आणि हा मित्रांनो एक विनंती आहे, नवीन आला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं, बघू शकता मित्रांनो हा माझी विहीर आहे. बघू शकता पाणी पण खूप खोल आहे, बघू शकता तुम्ही. आणि बघू शकता मित्रांनो याच्यात तुम्हाला दाखवण्याकरता फक्त एकच मोटर आहे मित्रांनो. बघू शकता ते पाईप दिसत आहे, तो पाईप बंद आहे मित्रांनो. इथं काही जवळपास तुम्हाला दाखवेल मी की लाईटची सुद्धा पण नाही. पाईप बघू शकता एकच मोटर आहे, पाईपलाईनला आहे. बघू शकता लाईव्ह तुम्ही, बघू शकता पाईपलाईनला आहे लाईव्ह. बघू शकता इथं जवळपास तुम्हाला कुठेही लाईट दिसणार नाही मित्रांनो. मी तुम्हाला फिरून दाखवेल, बघू शकता तुम्ही, बघू शकता तुम्हाला दाखवलेलं आहे. आता चला मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे इथून की माझं शेत किती लांब आहे. बघू शकता तुम्ही, चला तुम्हाला दाखवणार आहे आता मी. बघू शकता मित्रांनो माझी गाडी तिकडे आहे. बघू शकता मी माझ्या गाडीवर आलो आहे, तर इथे मोबाईल फिट करणार आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो गाडीवर मी फिट केलेला आहे मोबाईल. बघू शकता, बघू शकता मित्रांनो इथून चालू झाली आहे रनिंग. खूप अंतराने माझा पंप आहे.
बघू शकता मित्रांनो, थोडासा कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम होता मित्रांनो, कॅमेरा मोबाईल हालत आहे गाडीवर, बघू शकता तुम्ही. मी खूप प्रॉपर बसवण्याचा प्रयत्न करत आहे पण कॅमेरा थोडासा हालत आहे मित्रांनो. 2 वेळेस कसा आहे, आमचा रस्ता खराब आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. रस्ता सिंगल गाडीचा आहे मित्रांनो, त्यामुळं तुम्हाला मोबाईल लावून दाखवण्याचं कारण एकच की मित्रांनो, लाईव्ह मध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत. म्हणजे काय, मोबाईलची स्क्रीन बंद केली नाही मित्रांनो अजून. बरेचसे लोक व्हिडिओ कटिंग करून लगेच तुम्हाला दाखवतात, त्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. अजून बरचसा अंतर बाकी आहे मित्रांनो. व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो, पण तुमच्या फायद्याचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. बघू शकता मित्रांनो, आपण आलो आहे टँकरपाशी, बघू शकता तुम्ही. लाईव्ह मध्ये मोबाईल काढतो गाडीचा. मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या शेती, असे पिंकलर फिरत आहेत, बघू शकता. आत्ताचा टाइम झाला आहे मित्रांनो, जवळपास 2:59 झाले आहेत, म्हणजे संध्याकाळचे 3 वाजले आहेत मित्रांनो, बघू शकता. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघू शकता तुम्ही, जवळपास 3600 फुटाचं अंतर माझ्या विहिरीपासून इथं आहे मित्रांनो. आणि हा पंप 30 मीटरचा आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. लाईव्ह मध्ये 30 मीटरचा आहे. यामध्ये तुम्ही जर 50 मीटर जरी घेतला तरी तुम्हाला 8 स्प्रिंकलर मारू शकतो मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. 8 स्प्रिंकलर आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. सन फिरत आहेत मित्रांनो, 40 फुटाच्या जवळपास अंतर मारत आहेत मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच तुम्हाला सोलार संदर्भात व ऑनलाईन संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मित्रांनो, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो.